आज आपण करणार आहोत तिखट मिठाच्या पुऱ्या। त्यासाठी आपण लागणारे साहित्य हे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे आहे, अर्धा चमचा ओवा आहे, अर्धा चमचा तीळ आहे, थोडी चिरलेली कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि चवीपुरते मीठ आणि मोहनासाठी तेल आणि तळण्यासाठी तेल। आपण यामध्ये 4 मिरच्यांचे तुकडे करून घेणार आहोत। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, 7-8 लसूण पाकळ्या, याचा आपण बारीक मिश्रण करून घेणार आहोत। हे आपलं मिश्रण तयार आहे। असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आपण, असं जाडसर वाटायचंय। त्यासाठी आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, त्यावरती 2 चमचे गरम तेलाचं मोहन, आपण सर्व पीठ मिक्स करून घेणार आहोत। आपलं पीठ मिक्स झालेलं आहे, तेल सर्व लागलेलं आहे। त्या पिठामध्ये आपण अर्धा चमचा तीळ, पाव चमचा हळद, चिरलेली कोथिंबीर, आपलं वाटलेलं मिश्रण, चवीपुरते मीठ। आता सर्व मिश्रण आपण एकजीव करणार आहोत। तर ह्या पुऱ्या आपण मुलांना डब्यात द्यायला किंवा आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा काय न्यायचं असा प्रत्येकाला प्रश्न पडतो, आणि ते टिकायलाही पाहिजे आणि चवीलाही छान पाहिजे। त्यासाठी आपण तिखट मिठाच्या पुऱ्या जर तुम्ही केल्या तर त्या 4-5 दिवस सुद्धा चांगल्या टिकतात आणि चवही छान लागते। असा पदार्थ तुम्ही जर करून नेला तर तुम्हाला सर्वजण आवडीने खातात। थोडं थोडं पाणी टाकून आपण पुरीला जसं पीठ लागतं तसं भिजून घेऊया।
आता आपलं पीठ भिजवून तयार आहे. आता आपण या पिठाचे गोळे तयार करून घेऊ. आपण वापरलेल्या साहित्यात साधारणपणे 12 ते 13 पुऱ्या बनू शकतात. आता आपण पुरी जाड पण नाही आणि बारीक पण नाही अशी पुरी आपण लाटून घ्यायची आहे. हे बघा, जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही. आपल्या पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत. आता आपलं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण पुरी तळायला घेऊ. पुरी आपली खरपूस तळून घ्यायची आहे. आपल्या पुरीला छान रंग पण आलेला आहे. आता आपली पुरी तळून तयार झालेली आहे. आपल्या तिखट मिठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. गार करून आता आपण ह्या पुऱ्या हवाबंद डब्यामध्ये कुठेही घेऊन जाऊ शकतो.